शहरातून वारंवार सांगूनही या ठिकाणी जड वाहतूक केली जाते। त्या जड वाहतुकीमध्ये कुठल्याही प्रशासनाचा आळा नाही, एकदम बेशिस्त अशी जड वाहतूक आहे। एवढ्या चांगल्या प्रकारचा बाह्यवर रस्ता असताना देखील हे शहरातून कशासाठी या गाड्यांना सोडल्या जातं आहे, यांच्याकडून कुठल्या प्रमाणात यांना हप्ते चालू आहेत का, या गोष्टीसाठी आम्ही वारंवार पत्र देऊ नये, पत्राचे फक्त ढिगारे या पोलीस प्रशासनाच्या दालनात पडतात, पण त्याच्यावरती कारवाई कुठल्याही प्रकारे होत नाही। आज आम्ही 7 दिवसाचा अल्टिमेटम दिलेला आहे। आमचा मित्र काळे आशिष काळे याचा दुर्दैवी या जड वाहतुकीच्या ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू झालेला आहे। त्याला न्याय मिळावा। जे कोणी कारणीभूत असतील कुठल्याही प्रकारे त्या उड्डाण पुलावरती शहराच्या त्या दोन्ही भागाने ज्या ठिकाणी चढतो कुठंच CCTVचं त्या ठिकाणी ॲक्सेस नाही आहे, म्हणजे पूर्ण प्रकारे हे NHI असेल SP ऑफिस असेल या प्रशासन पूर्णपणे झोपलेलं आहे। यांना कुठल्याही प्रकारे फक्त हप्ते घेण्यात आणि काही घेण्यातच गुंग आहेत का हे देखील बघणं गरजेचं आहे। आम्ही सर्व तरुण वर्ग हे प्रेरणा प्रतिष्ठानच्या माध्यमातून या ठिकाणी SP साहेबांना निवेदन दिलं आहे, 7 दिवसाचा अल्टिमेटम दिला आहे। जर 7 दिवसात यांनी त्याच्यावरती कडक कारवाई केली नाही तर आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण शहरामध्ये रस्त्याला चक्का जाम करून आम्ही या ठिकाणी आंदोलन करणार आहोत।